पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या खास कार्यक्रमात मी गिरीश निकम तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आणि आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि चर्चेचा विषय आहे शेअर मार्केटमधील गुंतवणूक सर्वात उत्तम का। आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शशांक रावले। विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो, तुमचं स्वागत आहे आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो। शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसंच ते शेअर ट्रेडिंगमधील तज्ज्ञ आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर देखील आहे। टेक्निशियल ॲनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणून देखील ते काम पाहतात। विषयाला सुरुवात करूया आता आपण। अगदी सुरुवातीचाच माझा प्रश्न आहे तो म्हणजे शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करणं योग्य ठरतंय का, किंवा ही शेअर मार्केटमधील गुंतवणूक कशी उत्तम ठरते? त्याच्यामध्ये कारण असं आहे की आज जर तुम्ही सर्व भारताचा नाही जगातला पैसा बघाल तो घुमून फिरून सर्व जो पैसा आहे तो दोनच गोष्टी मिळतो। एक आहे इक्विटी म्हणजे शेअर मार्केट आणि दुसरा आहे प्रॉपर्टी। बाकी इतर गोष्टी काही नाहीत। आज भरपूर लोक म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, बँकिंग, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सोन्यामध्ये गुंतवतात। हां, सगळ्या गोष्टींमध्ये सोनं एक वेगळी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मी बोलीनच, पण मेन म्हणजे ह्या गोष्टीमध्ये गुंतवणं पण सगळा घुमून फिरून येतो कुठे पैसा? हा इक्विटी आणि प्रॉपर्टी। आज तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे काय, गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा। इन्फ्रास्ट्रक्चर काय हे एक प्रॉपर्टी आहे, राईट? किंवा जर आज मला विशेषतः बँकांबद्दल बोलायचं, भरपूर लोक इन्व्हेस्टमेंट म्हटलं की बँकेमध्ये जातात, फिक्स्ड डिपॉझिट वगैरे करतात। आज बँकांचा मेजॉरिटी ऑफ पैसा हा कुठे जातो हे लोकांना माहित नाही। तुम्हाला सांगायला आवडेल, जो बँकांचा मेजॉरिटी ऑफ पैसा आहे हा कॉर्पोरेट कंपन्यांना लोन देण्यात जातो। म्हणजे जवळपास 90% पैसा कॉर्पोरेट कंपन्यांना लोन देण्यात जातो। आज मी किंवा तुम्ही जर लोन घेतलं, किती घ्याल तुम्ही? एक 10,000 कोटीचं लोन घेता, जे एक मला वाटतं 10-20 हजार लोक मिळून पण नाही घेणार सामान्य माणूस, एक कंपनी घेऊन बसते। ओके, तर हा मेजॉरिटी ऑफ पैसा बँकांचा कॉर्पोरेट कंपन्या जातो। आज शेअर मार्केट काय म्हणजे कंपन्यांमध्येच गुंतवणूक आहे, राईट? बरोबर। मग बँकांची गुंतवणूक जी आहे ही वाया शेअर मार्केट म्हणजे वाया स्टॉक्स किंवा वाया लोन ही कंपन्यांना जाते। बरोबर। तर मग आम्ही बँकां थ्रू जायची गरज नाही। मी थोडक्यात एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ओढे, नाले, नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, नक्की तसा सगळा पैसा आहे हा नंतर शेअर मार्केटमध्ये येऊनच मिसळतो, असं तुमचं म्हणणं आहे। एखादा सामान्य माणसावर एक शिक्षक असेल आणि ते सामान्य माणसाची ज्याची काय जमापुंजी असेल तर तिने अगदी निर्धास्तपणे ती शेअर मार्केटमध्ये गुंतवावी। हां, एक असं म्हटलं होतं की जे काही तुमचं एज आहे, उदाहरण घ्या, एखाद्या व्यक्तीचं वय असेल 40, तर 100 - 40, 100 - युअर एज म्हणजे जे होतं 60, तर मॅक्झिमम 60% हे तुम्ही तुमचे पैसे हे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवू शकतात। आज भरपूर लोक रिस्क घ्यायला घाबरतात। बरोबर। माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही आयुष्यात जर रिस्क घेऊ नाही शकत तर तुम्ही कधीच काही अचिव्हमेंट, माझे पैसे बुडतील का काय असं त्यांना भीती सतत वाटत असते। तर आज मला सांगायला आवडेल, जर हे बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स वगैरे हे देखील पैसा उचलून तुमचा इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्येच लावतात पैसा। जर तुमचे पैसे घेऊन जर ते रिस्क घ्यायला घाबरत नाही तुमच्या पैशावर, ओके, जर तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे ची रिस्क घ्यायला का घाबरता? आज हे जे मोठ्या कंपन्या ह्या भरपूर मोठ्या झाल्यात का? कारण त्यांनी रिस्क घेऊ शकलेत आणि आपण रिस्क घेऊ शकलो नाहीत, म्हणून आपण मोठे होऊ शकलो नाही। तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी आणि रिस्क शिवाय आयुष्यात आपल्याला काही भेटत नाही असं मला वाटतं। कॅल्क्युलेटेड रिस्क हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अगदी सामान्य लोक जास्त धोका पत्करत नाहीत, पण माझी गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे वळतात, इन्शुरन्सकडे वळतात, किंवा आता त्यातल्या त्यात काही वर्षांपासून म्युच्युअल फंड्स, की बाबा एक बौद्धिक लोकांचा एक गट असतो, कंपनी असते, ती आपले पैसे सुरक्षित ठेवते, ते हुशार असतात आपल्यापेक्षा, ते आपले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवतील आणि आपल्याला परतावा चांगला मिळेल असं सुद्धा लोकांचं असतं। सिप सिस्टीम आहे दर महिन्याला पैसे गुंतवण्याची। तर मग इन्शुरन्स, फिक्स्ड डिपॉझिट आणि आपली म्युच्युअल फंड्स हे तिन्ही घटक ह्यांच्यापेक्षा शेअर मार्केटमधील गुंतवणूक चांगली ठरेल, किंवा या तिन्ही गुंतवणुकीचं समर्थन किंवा याचे फायदे तोटे याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? पहिलं तर मी म्युच्युअल फंडबद्दल बोलीन। अनेक लोक म्युच्युअल फंड, आता स्पेशली जे SIP भरपूर फेमस झालंय, तर अनेक लोकांना वाटतं SIP कुठल्या ते स्कीमचं नाव आहे म्युच्युअल फंड। हे कुठली स्कीम नाहीये, हे पद्धत आहे इन्व्हेस्टमेंटची, जी तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। येस, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही एक पद्धत आहे, ना की एक स्कीम आहे। तर माझं म्हणणं असं आहे, ज्या लोकांना दर महिन्याला ते पैसे आपण गुंतवत असतो, येस, ज्या लोकांना डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये कसं गुंतवणूक करायचं ह्याचं बिलकुलच ज्ञान नाहीये, त्यांनी म्युच्युअल फंडकडे जावं आणि त्यातल्या SIP ही एक ठीकठाक गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगली गुंतवणूक तुम्ही करू शकता। पण माझ्या हिशोबाने आजपर्यंत मला एकही माणूस असा भेटला नाहीये, म्हणजे मी जेवढ्या माणसांना ओळखतो, की ज्यांनी म्हटलं असेल की मी इक्विटी, प्रॉपर्टी, जे म्युच्युअल फंड, इन्शुरन्स आणि FDs मध्ये मी लाखांनी पैसे टाकलेत आणि मी करोडपती झालो, असा मला एकही माणूस भेटला नाही। परतावा मिळत नाही। पण इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये टाकून ज्या लोकांनी लाखांनी टाकले असते करोडपती झाले म्हणजे अनेक लोक आहेत, अशी अनेक उदाहरणं का? कारण हे मध्ये एजंट्स आहेत, एजंट्स स्वतःचा फायदा त्याच्यानंतर तुम्हाला काही देतील। तर हे झालं म्युच्युअल फंड बद्दल।
आणि त्याच्यानंतर इन्शुरन्स, भरपूर लोक इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. इन्शुरन्स हे कधीही इन्व्हेस्टमेंटसाठी नसतं, हे समजून घ्या तुम्ही. इन्शुरन्स हे इज प्युअरली टू इन्शुअर युअर सेल्फ. आज मी जिवंत आहे, आज मी ब्रेड अर्नर आहे फॅमिलीचा, मला काही झालं तर माझी फॅमिलीला पुढे जाऊन त्रास नको व्हायला, त्यांच्याकडे एक विशिष्ट रक्कम मिळो किंवा पैसे दर महिन्याला येत राहो, त्याच्यासाठी इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स जर तुम्ही गुंतवणूक म्हणून बघाल तर तुमचे पैसे म्हणजे विमा क्षेत्राकडे गुंतवणूक म्हणून तुम्ही पाहू नका. चुकून सुद्धा बघू नये. अगदी बरोबर. असं आहे. जे जगातली जे श्रीमंत माणसं आहेत किंवा भारतातली, ते कधीच इन्शुरन्समध्ये गुंतवण नाही, ते फक्त इन्शुअर करण्यासाठी इन्शुरन्स. श्रीमंत लोक फिक्स्ड डिपॉझिट पण करत नसतील. नक्कीच नाही करत. उदाहरण घ्यायचं म्हटलं, समजा एक श्रीमंत व्यक्ती आहे, समजा माझ्याकडे समजा 100 कोटी आहेत, ओके, आणि ते मी 100 कोटी जर मी फिक्स्ड डिपॉझिट केलेत, बरोबर, तर मी श्रीमंत नाही झालो. माझ्या भरोश्यावर बँक श्रीमंत होतात माझा पैसा मार्केटमध्ये फिरवून. आणि आपण म्हणतो ठीक आहे बाबा आपल्याला इंटरेस्ट भेटतं, हे सर्व गोष्टी भेटतात तुम्हाला, राईट. पण हे भरपूर लोकांना माहित नाही की जे आपल्याला इंटरेस्ट भेटतं त्याच्यावर कितीतरी जास्ती महागाई वाढते. जर सर्वात जास्ती महागाईचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर फूड इन्फ्लेशन, म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव भरपूर वाढतात. म्हणजे जवळपास 14 ते 15% दर वर्षाला खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव वाढतात. ते कंपाऊंडेड, म्हणजे चक्री दराने ते वाढत आहेत. आणि तुम्हाला जे बँकांमध्ये इंटरेस्ट भेटतं ते तुम्हाला सिंपल इंटरेस्ट भेटतं, ते जवळपास तुम्हाला 7-7.5% इंटरेस्ट भेटतं. आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला टॅक्सेबल आहे ते इन्कम. पहिलं तर तुम्ही पैसे कमवता, इमानदारी टॅक्स पे करता, त्याच्यानंतर वाचलेले पैसे तुम्ही FD करता, त्याच्यावरती पण तुम्ही टॅक्स पे करता. चला, ते पण तुम्ही पे केलेत. त्याच्यानंतर काही बँका इव्हन तुम्हाला ट्रान्झॅक्शन कॉस्ट देखील लावतात. 1% ट्रान्झॅक्शन कॉस्ट डिपेंड बँक्स टू बँक्स ते देखील लावतात. असं करून इनमीन आपल्याकडे 5-5.5% आपल्याला FDs मध्ये वाचतात. आणि महागाई चालली आहे 14-15%. म्हणजे एका वर्षानंतर तुम्ही पाहिलं तुमचे पैसे विषमता आहे. येस, पैसे वाढलेले असतात, पण त्या पैशामधून येणाऱ्या वस्तू कमी होतात. म्हणजे माझी पर्चेसिंग पॉवर कमी होते, रुपीचा व्हॅल्यू डेप्रिशिएट होतो. तर फायदा काय अशा गुंतवणुकीचा? आणि महागाई त्याच्यावर भरपूर जास्त वाढलेली असते ॲज कम्पेअर टू युअर इन्व्हेस्टमेंट. तर अशी गुंतवणूक कोण आहे? त्याबद्दल बोलतो तुम्ही पैसे आजच्या आज वापरून संपवले चालतील, पण अशी गुंतवणूक करू नये. एक वेळ होती जेव्हा बँका 15-16% व्याजदर द्यायचेत, बरोबर, त्यावेळी. पण जसं असं लोकांना माहित नाही, पण जसं असं इकॉनॉमी, जसं स्टॉक मार्केट आणि पूर्ण इकॉनॉमी पुढे जात आहे, तसं तर बँकांचे व्याजदर कमी होत जातात. कारण मेन जे कंपन्या बँकांकडनं पैसे उचलतात, जर कंपन्यांना इझिली स्टॉक मार्केटवर पैसे भेटतात तर ते बँकांकडे पैसे मागायला येत नाहीत. आणि मग बँका देणार कुठे पैसे, कोणाला देणार? म्हणून RBI जे आहे ते रेपो रेट वाढवते, म्हणजे लेंडिंग रेट, इंटरेस्ट रेट आहे तो वाढवतो, ज्याने का लोक पैसे आपले खर्च करतील आणि सेव्ह नाही करणार बँकात. आपली चर्चा सुरू असताना एखादा समज आपल्या प्रेक्षकांपैकी एखादी सामान्य गृहिणी असेल आणि तिला असं वाटलं की आपली चर्चा बघून की नाही आपण पण पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले पाहिजेत, तर अशा प्रेक्षकांना तुम्ही पहिला तुमच्या बेसिक टिप्स काय असतील? पहिली तर जसं मी आधी बोलत आलोय की एक गृहिणी असो किंवा कोणी असो, भरपूर लोकांना वाटतं की समजा माझ्याकडे एज्युकेशन कमी आहे किंवा मला काही यातलं ज्ञान नाही आहे, तर कसं करू, काय करू, भीती असते. तर मला सांगायला आवडेल की ह्याच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग जरी करायचं असेल तरी पण तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचं ज्ञान घ्यायची गरज नाही आहे. तर पण जर तुम्हाला एंट्री करायची असेल त्याच्यामध्ये, तर एक विशिष्ट व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीला प्रॉपर नॉलेज असेल त्या गोष्टीचं त्याच्याकडे जावं. भरपूर लोक ट्रेडिंग अकाउंट ओपन करतात आणि ब्रोकरला विचारतात किंवा त्यांचे डीलर्स असतात जे तुमचे ट्रेड टाकतात, किंवा मी कुठले शेअर घेऊ काय घेऊ, त्यांच्याकडे सल्ला घेऊन ते प्रॉपर सल्लागार नसतात. ते फक्त तुमचा ब्रोकरेज बनवायच्या, त्यांचा स्वतःचा ब्रोकरेज बनवायच्या नादात असतात. तर प्रॉपर सल्ला घ्या, कशी ट्रेडिंग करावी, कशी गुंतवणूक करावी. थोडंसं वाचन पण करा, कारण आजकाल अनेक पेपरांमध्ये एक अर्थविश्वाच्या घडामोडींचं संदर्भात एक पान असतंच, त्यातनं तुम्हाला थोड्याशा बातम्या वाचून पण तुम्हाला थोडंसं नॉलेज मिळू शकतो. त्यातनं इकॉनॉमिकल नॉलेज घ्या, जे तुम्ही पेपर वाचता त्यातनं पण त्यातनं काही टिप्स असतील, समजा की बाबा हे शेअर विकत घ्या, त्याशिवाय त्या टिप्सवर जाऊ नये. जर एवढं सोपं असतं की बाबा पेपर वाचून आणि न्यूजवरती जे सांगतात की बाबा हे शेअर खरेदी, तसं म्हणजे पैसे कमवायला एवढं सोपं असतं, तर कोणीही मला प्रशिक्षण घेतलं नसतं किंवा सर्व लोक शेअर मार्केटमध्ये आले असते. तेवढं सोपं नाही आहे. पण जर तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलं असं तर ह्याच्याहून सोपं आणि ह्याच्याहून चांगलं पैसे कमवण्याचं माध्यम नाही, जर तुम्ही त्याच्यावर प्रॉपर प्रशिक्षण घेतलं तर. बरोबर. मला वाटतं तज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, काही वर्कशॉप अटेंड करणं महत्त्वाचं आहे. तुमचं सुद्धा वर्कशॉप असतं महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी, त्याच्यावर मी सुद्धा बोलणार आहे. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ट्रेडिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे, त्यामध्ये काय धोके आहेत, आणि रोजच्या रोज आपण ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो? नक्कीच. आज माझ्याकडे अनेक लोक आहेत. आज आपल्या झीच्या माध्यमातून माझ्याकडे अनेक लोक आली ज्यांनी आमच्याकडे ट्रेडिंग आणि गुंतवणूक करतात. त्यात पण दोन प्रकार आहेत, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म.
येस, ते इन्व्हेस्टमेंट झाले, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाले. ट्रेडिंगमध्ये इंट्राडे, पोझिशनल आणि स्विंग ट्रेडिंग असतं, ज्यातनं आम्ही फक्त इंट्राडे आणि पोझिशनल स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी लोकांना अलाव करतो. इंट्राडे म्हणजे एका दिवसात होणारं ट्रेडिंग, म्हणजे आजच तुम्ही शेअर्स खरेदी केले आणि आजच विकले, त्याला बोलतात इंट्राडे ट्रेडिंग, रोजचा व्यवहार. आणि दुसरं आहे ते पोझिशनल ट्रेडिंग, म्हणजे आज खरेदी करून तुम्ही 1 ते 2 दिवसात ते तुम्ही शेअर्स विकले, जसं तुम्हाला प्रॉफिट भेटतं, तुम्ही पोझिशन घेऊन बसता, जसं प्रॉफिट भेटतं तुम्ही ते शेअर्स विकून टाकतात. हे दोन्ही पद्धतीमध्ये चांगल्या रीतीने लोक चांगल्या रीती आणि कमी वेळेत. आज जर मी स्वतः देखील म्हटलं तर मार्केट भले 5.5-6 तास चालू असतं, पण मी स्वतः फक्त 2 तास दिवसातनं मी मार्केटमध्ये बसतो. आणि माझे लोक देखील सकाळी 1-1.5 तास आणि दुपारी 1-1.5 तास, दॅट्स इट. कारण आम्हाला बरोबर माहिती असतं त्यावेळी भरपूर पैसा असतो मार्केटमध्ये, आम्ही काढतो आणि निघून जातो. तर जास्ती वेळ देखील द्यायची गरज नाही. असं वाटतं लोकांना की पूर्ण दिवस बसायला पाहिजे, असं देखील काही नाही आहे. तर तुम्ही एका कमी वेळेमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो, तुम्ही तुमचा फावला वेळ, म्हणजे मी असं माझ्या लोकांना म्हणतो की यू कॅन मेक मनी एनी, इट्स अ टूल फॉर यू दॅट यू कॅन मेक मनी एनी टाइम, ओके, विथ द हेल्प ऑफ स्टॉक मार्केट, की तुम्हाला तुमचा फावला वेळ कधी तुम्ही पैसे म्हणून वापरू शकता. आपला कार्यक्रम महाराष्ट्रातले अनेक प्रेक्षक बघतात. एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्या तरुणाला, म्हणजे एकदम जो नुकताच नोकरी करायला लागलाय त्या तरुणाला असं वाटलं की या माझ्याकडचे 10-15 हजार रुपये मला शेअर मार्केटमध्ये गुंतवायचेत. मग अशा वेळेला त्यानं कंपनीची निवड कशी करावी, म्हणजे कुठल्या कंपनीचे शेअर घ्यावे किंवा कुठल्या क्षेत्रातल्या कंपनीचे शेअर घेणं, याबाबत तुम्ही काय टिप्स द्याल? पहिले तर जर तुम्ही यंगस्टर्स म्हणताय, जेव्हा नवीन जो कामाला लागतात त्यांना मी सांगणार, जी नवीन लोक आहेत, जी यंगस्टर आहेत, त्यांनी तर पहिलं शेअर मार्केटमध्ये उतरावं. कारण त्यांची रिस्क टेकिंग ॲबिलिटी असते. भरपूर मुलांवर म्हणतात ना, फॅमिलीची जबाबदारी नसते, म्हणजे ब्रेड अर्नर नसतात ते फॅमिलीचे. तर एखादा जरी वर खाली जरी झाले त्यांचे पैसे, तर कोणी विचारणार नसतं, कारण त्यांना जबाबदारी नसते. एकदा लग्न झालं, मुलं झालीत की त्यांच्यावर भरपूर जबाबदाऱ्या वाढतात. तर जेव्हा वय कमी असतं, समजा उदाहरण घ्या, एक 22 वर्षाचा मुलगा आहे, तर जसं मी आधी म्हटलं 100 मायनस युअर एज, तर जवळपास अराउंड 78% येतात. तर त्यांनी जवळपास मी बोलतो 80% किंवा 90% जरी गुंतवले शेअर मार्केट तरी चालेल. कारण जेवढा लवकर वयात तो पैसे इन्व्हेस्ट करेल, तेवढा त्याचं म्हणतात ना, तो लवकर फायनान्शियल रिटायरमेंट करू शकतो. म्हणजे एक विशिष्ट वयानंतर त्याला पैशासाठी काम करायची गरज लागणार नाही, तो आपल्या आनंदासाठी काम. अशा सेक्टरची निवड कशी करावी? म्हणजे कंझ्युमर सेक्टर आहे, ऑइल आहे किंवा अजून दुसरे इतर फायनान्स आहे, असे सेक्टर. आज आपण सामान्य माणसं आहोत, आपण काही करोडो रुपये घेऊन बसलो नाही. तर आपण जर भरपूर वरखाली झालं मार्केट, तर आपण ते सहन करू शकत नाही. तर अशी सेक्टर निवडावे ज्याशिवाय आपण राहू नाही शकत, आपल्या दैनंदिन घडामोडींशी. येस, म्हणजे उद्या मार्केट कुठे जाओ, इकॉनॉमी कुठे जाओ, काही हो, पण त्या कंपन्यांच्या वस्तूंचा डिमांड कमी होणार नाही. उदाहरण तर घेतलं आपण, तर पहिलं मी घेईन उदाहरण ते औषधांचं, फार्मास्युटिकल सेक्टर. आज समजा मार्केट डाऊन झालं, पैसे गेले, लोकांच्या नोकऱ्या देखील जातात त्यामुळे. आणि समजा जर मी आजारी पडलो आणि मला डॉक्टरने सांगितलं बाबा हे औषध घ्यायचं आहे, ही गोळी घ्यायची, ह्याची किंमत आहे, तर मी त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. मला कुठूनही पैसे अरेंज करून ते मला घ्यावं लागणारच, राईट. म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्या वस्तूंचा काही मार्केट कुठेही जाओ, इकॉनॉमी कुठे जाऊ, पण त्या वस्तूंचा डिमांड कधी कमी होणार नाही, राईट. मग डिमांड कमी होत नाही, त्याचे स्टॉक्स पण पडत नाहीत. बरोबर. एक स्मूथली ते कालांतराने वाढत असतात. जर मार्केट वर गेलं तर भरपूर वाढत देखील नाही, पण मार्केट पडलं तर पडत देखील नाही, स्मूथली वाढत असतात. ज्याने एखाद्या व्यक्तीची गुंतवणूक, एक दीर्घकालीन गुंतवणूक चांगल्या रीते स्मूथली वाढते. असे अनेक सेक्टर्स आहेत. जसं मी म्हटलं, जसं फार्मास्युटिकल म्हटलं, जसं IT सेक्टर आहे, FMCG आहे. त्याच्यानंतर मग FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर, ऑइल पण आहे, या ऑइल सेक्टर पण आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की हे तर तुम्ही छान महत्त्वपूर्ण माहिती दिलीच आहे, मात्र त्यानंतर सुद्धा कंपनीची निवड कशी करावी, तिचं बॅलन्स शीट कसं चेक करावं, किंवा मग जमा खर्च कंपनीचा कसा पाहतो, त्यांचे नवीन प्रोजेक्ट्स कुठले येणार आहेत, याकडे सुद्धा बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे आपली गुंतवणूक कुठेतरी सुरक्षित आहे. तुमच्या वर्कशॉपबद्दल आणि इतरही आणखी ब्रोकरबद्दल काय धोके आहेत किंवा डीमॅट अकाउंट उघडताना काय काळजी घ्यावी, या मुद्द्यांवर देखील मी तुम्हाला बोलता करणार आहे, मात्र काय छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमात इथं झाले. इथं घेऊ एक छोटासा ब्रेक नंतर पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक उत्तम का असते, या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय आणि ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही अगदी बेसिक सगळी माहिती दिलेली आहे की गुंतवणूक कशी, शेअर मार्केटमध्येच का गुंतवणूक करावी, इतर क्षेत्रांपेक्षा ही गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते, याविषयी तुम्ही सगळं सांगितलंच आहे. आता आणखीन एक छोटासा एक मूलभूत प्रश्न विचारतो. अनेकांच्या मनात असं की मला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, तर अशा वेळेला मग मी डीमॅट अकाउंट कुठे ओपन करावं, अगदी त्याचा पहिला मनात येणारा प्रश्न आहे. ओके, आता आपण बँकांबद्दल बोलवतो, परत मी बँकांबद्दल बोलीन. भरपूर लोकांचं आता बँकांमध्ये अकाउंट असतं, सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट जे काय असतं, तर ते विचार करता मी बँकेमध्येच माझं डीमॅट अकाउंट उघडतो. लोक भरपूर डीमॅट, पहिले सांगायला आवडेल की ट्रेडिंग करायला डीमॅट अकाउंटची गरज नाही, तर ट्रेडिंग अकाउंटची गरज लागते. डीमॅट हे तुमचे शेअर्स पार्क करण्यासाठी असतं. बरोबर. असं मोठे झाले असं त्यांचं एक मोठं ब्रँड झालंय. बरोबर. आणि त्या ब्रँडच्या नावाखाली आपल्याकडनं ते भरपूर जास्त ब्रोकरेज, अकाउंट ओपनिंग चार्जेस आणि इतर चार्जेस देखील लावतात.
मला काय करायचं आहे, तुमचं ब्रँड किती मोठा आहे, मला चांगली सर्व्हिस भेटल्याशी मतलब आहे. तर माझं हिशोब असा आहे की तुम्ही बँकांथ्रू तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन करून एक चांगला ब्रोकर निवडावा. असा ब्रोकर ज्याचं एकदम मोठंही नाव नसावं, बरोबर. एकदम छोटाही नसावा. की मोठं का नाही, कारण मोठा ब्रोकर परत मोठं ब्रँड येतं, परत तो जास्ती ब्रोकर ज्याने तुम्हाला अकाउंट ओपनिंग चार्जेस लावणं. तर एक नॉर्मल ब्रोकर असेल जो चांगल्या रीतीने तुम्ही सर्व्हिस देऊ शकता, त्याच्याकडे तुम्ही अकाउंट ओपन करावं. आणि जरी त्यांच्याकडे अकाउंट ओपन केलं तर त्याला ब्रोकरला फक्त ॲज अ मीडिएटर, कारण आपण डायरेक्टली एक्सचेंजेसकडे म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे आपण डायरेक्टली अकाउंट ओपन किंवा डायरेक्ट ट्रेडिंग करू नाही शकत. तुम्हाला ब्रोकरमध्ये लागतं, त्याला फक्त एक माध्यम म्हणून समजावं की बाबा बाईंग सेलिंग किंवा ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करेल तर त्याच्यासाठी वापरा. आणि एखाद्याला शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे, म्हणजे दिवसातले त्याला काही 4-5 तास त्यांनी शेअर मार्केटमध्ये, म्हणजे अर्धा वेळ मला शेअर मार्केटमध्येच काम करायचंय, तर अशा वेळेला त्याच्याकडे एखादं सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे का? हो. अनेक लोक म्हणतात ना, अनेक लोकांना वाटतं की आपल्याला महागडे सॉफ्टवेअर घ्यावे लागतील का, हे असं काही नाही. आज आम्ही देखील मोठ्या लेवलला काम करतो, तरी आम्ही कुठलेही महागडे सॉफ्टवेअर वापरत नाही. भरपूर फ्री सॉफ्टवेअर्स आहेत जे की 90-95% ब्रोकर सेम सॉफ्टवेअर वापरतात, जे की तुम्ही जर अकाउंट कुठे ओपन मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला तेच सॉफ्टवेअर भेटेल. ओडिन म्हणून सॉफ्टवेअर आहे किंवा अनेक देश सॉफ्टवेअर तेच तुम्हाला भेटतील. तर तुम्हाला वेगळे सॉफ्टवेअरवरती काही पैसे खर्च करायची गरज नाही आहे. ज्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, एखाद्याला ट्रेडिंग करायचं आहे की बाबा किती तास असो, पहिले तर मी बोलतो जास्ती तास बसणं म्हणजे काही गरजेचं नाही. जसं म्हटलं तुम्ही 2-3 तास बसला ते मोर दॅन इनफ आहे. आणि दुसरी गोष्ट, फक्त तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे, सॉफ्टवेअर टाकायचं आहे, मार्केट ॲनालिसिस तुम्हाला कसं करावं ते शिकायचं आहे, आणि बस तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असलं, आज ते प्रत्येकाच्या घरी असतो, एवढंच तुम्हाला मटेरियल लागतं. आणि सर्वात कमी गुंतवणूकमध्ये हा तुमचा बिझनेस होतो. बरोबर. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना तुम्ही स्पर्श केलेला आहे, खूप छान माहिती दिलेली आहे. शेअर मार्केटमधील विश्लेषक ह्या मुद्द्यावर जरा थोडंसं माहिती द्या. 2 टाईपचे हे असतात, विश्लेषक असतात. म्हणजे एक असतो फंडामेंटल अनालिसिस, दुसरा असतं टेक्निकल अनालिसिस. बरोबर. तर मी स्वतः जे आहे, मी बोलतो की जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर मी बोलतो तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करून नाही, तुम्ही टेक्निकल अनालिसिस करा. कारण तुम्ही जर ट्रेडिंग करता, म्हणजे रोजच्या जर तुम्ही व्यवहार करत आहात, तुम्ही फंडामेंटलमध्ये काय बघणार, तुम्ही न्यूज बघणार. तर असं म्हटलं जातं की न्यूज हे तुम्हाला लेट पोचते. बरोबर. म्हणजे ती ऑलरेडी न्यूज डिस्काउंटेड असते, मागून ऑलरेडी तो शेअर पळालेला असतो, आणि नंतर टीव्ही चॅनलवर किंवा बाकी ठिकाणी न्यूज दाखवल्या, त्याचा काही तुम्हाला फायदा होणार नाही. टेक्निकल अनालिसिस जर तुम्ही केलं तर न्यूज यायच्या आधीच तुम्ही बघू शकता की हा बाबा हा शेअर न्यूजमुळे वर जाणार की खाली येणार, जाणार, बरोबर. हे तुम्हाला आधीच कळून जातं. म्हणजे तुमची एंट्री आधी होते. ऑलवेज जर तुम्ही फर्स्ट असाल एंट्री करणारा म्हणा ना, तरच तुम्ही चांगले पैसे कमवता. ऑलरेडी भरपूर लोक खरेदी करून बसले, तुम्ही जर शेवटी असाल तर काय मोठं आपण वेगळं काही करू नाही शकत, तर आपल्याला कदाचित तेवढा फायदा होणार नाही. असं आहे. फंडामेंटल अनालिसिस करू नये, टेक्निकल अनालिसिसवर स्पेशली ट्रेडिंगसाठी. बरोबर. राज्यामधल्या पुणे, दादर आणि ठाणे इथल्या तुमच्या कार्यशाळा असतात, त्याबद्दल मी तुम्हाला बोलता करणार आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड श्रीमंतीचा आहे विशेष कार्यक्रमात. इथं घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर मार्केटमधीलच गुंतवणूक उत्तम का आहे या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय, आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतायत. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ट्रेडिंग बघितलं, आपण फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, त्याच्यानंतर आपण डीमॅट अकाउंट कुठं ओपन करावं त्याचे धोके पाहिले, नंतर शेअर मार्केटमधीलच गुंतवणूक योग्य का आहे इतर क्षेत्रातल्या गुंतवणुकीपेक्षा, त्यातले धोके आणि इतर पण सर्व बाबींनी, सर्व अंगाने आपण चर्चा केली. आता आपण वळूया वर्कशॉपकडे. तुमचं मुंबईतल्या दादरमध्ये, ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये वर्कशॉप असतं. त्या वर्कशॉपबद्दल माहिती द्या, आणि मुख्य म्हणजे ते वर्कशॉप मोफत असतं आणि त्याला रजिस्ट्रेशनची सुद्धा गरज नाही. पण नक्की वर्कशॉपमध्ये माझ्यासारखाच माझं एखादा उत्सुक असेल किंवा आपला कार्यक्रम बघून एखाद्या प्रेक्षकाला वाटलं की रावले सरांच्या वर्कशॉपमध्ये जाऊया, तर तिथे जाताना त्याला बरोबर काय आणावं लागतं का, आणि तिथं वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर त्याला काय नॉलेज मिळेल? पहिली गोष्ट मला सांगायला आवडेल की अनेक दिवस आपले जे अनेक जे एपिसोड त्यामध्ये मला आपले प्रेक्षक म्हणायचे की पुण्यामध्ये होत नाही, कधी घेणार. तर एक गुड न्यूज देतो की आता आपण पुण्यामध्ये करत आहोत. पहिल्यांदाच पुण्यामध्ये आपलं वर्कशॉप पहिल्यांदा आम्ही पुण्यामध्ये वर्कशॉप करतोय, आणि पुणेकरांचा देखील भरपूर त्याच्यामध्ये साथ भेटली मला. तर येत्या बुधवारी पुण्यामध्ये आहे, उद्या दादरमध्ये आहे, परवा ठाण्यामध्ये आहे, आणि बुधवारी पुण्यामध्ये मला वाटतं पुण्यामध्ये शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात आहे, आणि त्याचा आपण ऍड्रेस सुद्धा आपल्या स्क्रीनवर जातोय. बरोबर. नक्की. आणि जर तुम्हाला ऍड्रेस भेटला नाही तर तुम्ही SMS किंवा कॉल किंवा व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये देखील तुम्हाला डिटेल्स आमच्याकडे दिले जातील. तुम्हाला उद्या सकाळीच लगेच तुम्हाला डिटेल्स दिले जातील. बरोबर. तरी वर्कशॉपमध्ये आल्यानंतर कुठल्या पॉईंट्सवर माहिती मिळते, काय नॉलेज मिळतं?
जेव्हा आमच्याकडे वर्कशॉपमध्ये लोक येतात तेव्हा भरपूर लोक ह्यांना काहीच नॉलेज नसतं शेअर मार्केटबद्दल. तर आम्ही झिरोपासून की बाबा कसं गुंतवणूक करावी, कुठून पैसे येतात, काय करावं, किती टाकायचं, ह्या सर्व गोष्टींची माहिती आणि आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची माहिती द्या. त्याने एक पॉवर पॅक सेशन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ते भरपूर सेशन आवडेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शेअर मार्केटच नाही तर बाकी इतर गुंतवणूक किंवा बाकी सगळ्या गोष्टींचं काय करावं, की कसे आपले पैसे वाढवावे, ह्या देखील सगळ्या गोष्टींचं तुम्हाला तिन्ही वर्कशॉपमध्ये तुम्ही स्वतः अटेंड असता आणि स्वतः तुम्ही मार्गदर्शन करता. स्वतः मार्गदर्शन करतो. हो, आणि कुठल्याही वयोगटातील कोणीही या वर्कशॉपमध्ये अटेंड राहू शकतो. हो, नक्की नक्की कोणीही येऊ शकतं. फक्त एक विशिष्ट मला सांगावंसं वाटतं की जे 18 वर्षाखालील मुलं आहेत किंवा जी कॉलेज गोईंग मुलं आहेत त्यांनी या तुम्ही ट्रेडिंग गुंतवणूक चालू करा. पण जो काही पैशाचा उलाढाल आहे, पैशाचे व्यवहार आहे ते तुमच्या आईवडिलांकडे द्या. तुम्ही आज पहिलं आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या, कारण जर पैशाकडे आपला कल गेला तर शिक्षणातनं थोडासा लक्ष मुलांचा कमी होतं. तेवढं मला एक सल्ला द्यावा. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आलेला वेळ थोडा आपल्याकडे, पण जाता जाताना म्हणजे आपला कार्यक्रम बघून कोणाला तरी वाटलं असेल की नाही यार की शेअर मार्केटमधील गुंतवणूक जरी धोकादायक असेल, थोडं रिस्क असेल, तरी त्यातून नक्कीच आपण चांगली गुंतवणूक, चांगला परतावा मिळू शकतो, आपण श्रीमंत होऊ शकतो, आपण चांगला फायदा कमवू शकतो. अगदी थोडक्यात काही वाक्यात तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? आपण मराठी माणसं भरपूर घाबरतो, कुठल्याही गोष्टीला घाबरतो की गुंतवणूक करू का किंवा ह्याच्या उतरू का. आपल्याला वाटतं नोकरी म्हणजे सर्व काही, तर तुम्ही नोकरी करा, मान्य आहे, पण बाकी इतर गोष्टी पण समजून घ्या की असं एक वेळ होती जेव्हा लोकांना वाटायचं की शेअर मार्केट म्हणजे धोका आहे. असं काही नाही आहे, तुम्ही चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. आज शेअर मार्केट नसतं तर आज आपलं म्हणा देशाची प्रगती होऊ शकत नाही बिना शेअर मार्केट. तर ज्या गोष्टींवर देशाची प्रगती निर्भर आहे ती गोष्ट नक्कीच चांगली असेल तुम्हाला आणि तुम्हाला नक्कीच फायदा. बरोबर, म्हणजे शेअर मार्केटमधील भीती दूर करा, गैरसमज दूर करा आणि अगदी बिनधास्तपणे फक्त तज्ञांचा सल्ला घेऊन शेअर मार्केटमध्ये तुम्ही आपली गुंतवणूक करा आणि श्रीमंत व्हा. नक्कीच. असा त्या कार्यक्रमाचा मतितार्थ आहे. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.